नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। गावाकडच्या बातम्या आपण बघणारच आहोत, मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आपण बघायची आहे। माघवारीच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा संपन्न झालेली आहे। राज्यातले लाखो भाविक पंढरपुरात या माघवारीसाठी दाखल झाले असून मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। सोबतच आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। पंढरपुरात माघवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे। मोठ्या संख्येने भाविक या माघवारीसाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत। आणि आता आपण सुरुवात करूया गावाकडच्या बातम्यांना। जुन्नरच्या नारायणगावमध्ये चैतन्य महाराज यांच्या भेटीला निघालेल्या चैतन्यवारी सद्गुरू भेट पायी दिंडी पालखीचा रिंगण सोहळा पार पडला। या रिंगण सोहळ्यामध्ये शेकडो वारकऱ्यांनी फेर धरला, तसंच अश्वदौड सुद्धा आयोजित करण्यात आलेली होती। राज्यातल्या गायीच्या दुधाच्या किमती वाढल्या आहेत। राज्यातल्या खासगी आणि सहकारी दूध संघांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेनं हा निर्णय घेतलाय। गायीच्या प्रति लिटर दूध विक्री दरामध्ये 2 रुपयांची वाढ होणार आहे। ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे। माथाडी कामगारांच्या संपामध्ये बाजार समितीतील व्यापारी आणि इतर बाजार घटक सहभागी होणार आहेत। या संपामुळे 5ही बाजार समितीचं कामकाज बंद राहणार असून भाज्यांच्या दरात 20 ते 30% वाढ झाली आहे। बाजारामध्ये आवक वाढल्यानं सगळ्याच बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे बाजार समितीमध्ये किमान प्रति किलो 8 ते 14 रुपयांनी कांद्याची विक्री होती आहे। औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये वन्य प्राण्यांमुळे गहू, हरभरा, मका, सूर्यफूल या पिकांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे वन विभागानं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता केली जाते। मुंबई पुणे मार्गावर आता 100 शिवाई बसेस धावणार आहेत। शिवाई बसेस पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस असून या बसेसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय। सोलापूर शहरातनं जाणारी जड वाहतूक दिवसा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। जड वाहतूक आता सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। राज्यातल्या अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित करण्यात आलेली 17 संवर्गातली पदं आदिवासींमधूनच भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय। अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातली सरळ सेवेची 100% पदं स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। नागपूरच्या मोमिनपुरात चुडी गल्ली रोड परिसरामध्ये गोमांस तस्करांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 297 किलो गोमांस जप्त करण्यात आलेलं असून 5 जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे। औरंगाबाद महानगरपालिकेकडे घरकुल योजनेसाठी 43,858 अर्ज दाखल झालेत। या योजनेसाठी पालिकेला 6 ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग विमानतळावरनं आजपासून अलायन्स एअरची दुसरी विमानसेवा सुरू होतीये। त्यामुळे मुंबईसोबतच आता हैदराबाद आणि म्हैसूर ही महत्त्वाची शहरं सिंधुदुर्गला विमानसेवेनं जोडली जात आहेत। सुरुवातीला आठवड्यातनं 2 दिवस ही विमानसेवा उपलब्ध होईल। औरंगाबादच्या बायजीपुरा परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा केल्यामुळे तिथल्या लोकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झालाय। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे स्थानिकांनी आता संताप व्यक्त केलाय।
माथेरानमध्ये घोड्यावरनं पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशातच माथेरानमध्ये जर घोडेस्वारी करत असाल तर हेल्मेट असेल तरच ही घोडेस्वारी करा, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलेलं आहे। या समस्येबाबत पोलिसांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। कर्जतच्या भिसेगाव खिंडीमध्ये रानगवा दिसल्यानं खळबळ माजली। इथल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण असून या रानगव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आलेली आहे। पैठणमध्ये गोदावरी प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। संत एकनाथ महाराज समाधी मंदिरापाठीमागे हजारो दिव्यांनी गोदाकाठ उजळलेला होता। उरण खालापूर मतदारसंघात उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडलाय। चौक परिसरातील अनेक विभाग प्रमुखांसह आजी माजी सरपंचांनी भाजपात प्रवेश केलाय। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। मनसेचे नेते अमित ठाकरे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत। इस्लामपूर आणि आष्टा भागामध्ये ते असतील। पक्ष बांधणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून अमित ठाकरे राज्यातल्या विविध भागांमध्ये दौरा करतायत। 2 वर्षांपासून फरार असलेल्या मोक्का आरोपी महिलेला गोंदिया पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे। या महिलेला पुढच्या कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। चेन्नईमध्ये आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक आणि व्यवस्थापकानं मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली आहे। लघुशंकेसाठी गेलेला एक जण विहिरीत पडल्याचा प्रकार मोताळ्यामध्ये घडलाय। स्थानिक आणि पोलिसांनी 4 तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमगाव इथं 4,60,000 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। अकोल्यातील एका कारच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली। यामध्ये लाखोंचं नुकसान झालंय। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही। निफाडमध्ये आईसोबत असलेल्या रोहन ठाकरेचा बळी घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलंय। हा मादी बिबट्या 3 ते 4 वर्षांचा असल्याची माहिती वन विभागानं दिलेली आहे। वाशिम नगर परिषद प्रशासनानं लाखो रुपये खर्च करत कचरा संकलनासाठी घंटागाड्या खरेदी केलेल्या होत्या। मात्र गेल्या 8 महिन्यांपासून नगर परिषद प्रांगणामध्ये या गाड्या धूळखात पडून आहेत। घंटागाड्या येत नसल्यामुळे शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात आलंय। घरकुल मिळत नसल्यानं बुलढाण्याच्या मलकापूर पांगरा गावातल्या महिला आक्रमक झाल्या आहेत। महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात इच्छामरणाची मागणी केली आहे। बीड जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची घटना समोर आलेली आहे। 52 शिक्षकांवर झालेल्या कारवाईनंतर आता नव्यानं 26 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलंय। संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। नांदेडच्या बिलोली बस स्थानकातील स्वच्छतागृह बंद आहे। पाण्याअभावी स्वच्छतागृह बंद ठेवलं गेलंय। या बस स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ असते। स्वच्छतागृह बंद असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। नांदेडच्या सीमावर्ती भागातील समस्या जाणून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। राजकीय लोकप्रतिनिधी, नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या सोबत बैठक घेत समस्या जाणून घेण्याचे आदेश देण्यात आलेत। नंतर तत्काळ उपाययोजना करून अहवालही सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असतानाच कुडाळ मालवण मतदारसंघातील 200हून अधिक कार्यकर्त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। निफाड तालुक्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याची शिकार केली। शिकारीचा हा सगळा थरार इथल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। या बिबट्याला वनविभाग केव्हा जेरबंद करणार असा प्रश्न नागरिक विचारतायत। इंदापूर शहरामध्ये रस्ते अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं गतिरोधक बसवले होते। मात्र केवळ एका रात्रीतच हे गतिरोधक उचकटून टाकण्यात आल्याचं समोर आलेलं आहे।
आजपासून अलायन्स एअरच्या वतीनं म्हैसूर ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे। दर बुधवारी आणि रविवारी म्हैसूर इथनं संध्याकाळी 4 वाजता प्रस्थान झालेलं विमान संध्याकाळी 5:30 वाजता चिपी विमानतळावर दाखल होईल, अशी माहिती अलायन्स एअरनं ट्विट करत दिली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं गव्हासह रब्बी पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यानं शेतकरी आता अडचणीत सापडला असून नुकसान भरपाईची मागणी होतीये। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, तसंच मदतीची रक्कम खात्यात जमा करण्याची विनंती शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात 5200 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय। मनमाड शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम गेल्या 25 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करत बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारतीला कचरा कुंडीचं स्वरूप आलंय, त्यामुळे भाजीपाला विक्रेते रस्त्यावर गटाराशेजारी भाजी विक्री करतायत। सातारा पंढरपूर महामार्गाचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे। या रस्त्याचं काम सुरू असल्यानं रस्त्यावर अपघातांचं प्रमाणही वाढलंय, त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय। रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी होतीये। कॅन्टीन चालकासोबतच्या वादातनं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या 26 कोटींच्या अपहाराचं बिंग फुटलंय। कोरोना काळामध्ये जेवण पुरवणाऱ्या कॅन्टीन चालकाचं अव्वल कारकून मनोज फुलबोय यांनी बिल काढलं नव्हतं आणि त्यावरनं झालेल्या वादावादीनंतर कॅन्टीन चालकानं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि त्यानंतर हा सगळा घोटाळा उघड झालाय। बीड शहराची अमृतवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीपात्रामध्ये घाण आणि कचरा टाकणाऱ्यांवर बीड नगरपालिकेनं आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय। महसूल प्रशासन आणि नगरपालिकेनं नदीतून 1000 टन कचरा बाहेर काढला असून पुन्हा कचरा टाकल्यास दंड वसूल केला जाणार आहे। जळगाव महापालिका आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांची अचानक बदली करत परभणी इथल्या देविदास पवार यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आलेले होते। दरम्यान या प्रकरणी विद्या गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती आणि त्यानंतर मॅटनं विद्या गायकवाड यांच्या बाजूने निकाल दिल्यानं पालिकेच्या आयुक्तपदी त्याच कायम असतील। शिवसेनेतून बाहेर गेलेल्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी परत बोलावण्यास सांगितलं होतं, मात्र संजय राऊत यांनी त्यांना परतू दिलं नसल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला। जे गेले ते गेले, त्यांना परत बोलावण्याची गरज नसल्याचं राऊतांनी सांगितल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय। धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांची शिवसेनेलाच मिळणार असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी म्हटलंय। निवडणूक आयोग आमच्याच बाजूने निकाल देईल असा दावा राठोड यांनी केलाय। सुप्रिया सुळे यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी टीका केली आहे। ही मागणी हास्यास्पद असून सुप्रिया सुळे यांच्यासारख्या प्रगल्भ राजकारण्यांनी अशी मागणी करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय। जुन्नर तालुक्यातल्या घाटघर नाणेघाट इथं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला आमदार अतुल बेनके यांनी समालोचकाची भूमिका निभावली। माईकचा ताबा घेत त्यांनी क्रिकेट सामन्याचं समालोचन केलं। अमरावतीच्या घुईखेड गावातील संत बेंडोजी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडला। या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढत मंदिरात तीर्थस्थापना अभिषेक करण्यात आला। दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होती। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या हिवरखेडा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खडकाळ जमिनीवर परसबाग फुलली आहे। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीनं या बागेमध्ये सेंद्रिय भाज्या पिकवण्यात येत असून याच भाज्यांचा पोषण आहारात वापर होतोय। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। बातमी मालेगावातली आहे। चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीनं पोलीस स्थानकाच्या आवारातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। मालेगाव तालुक्यातल्या वडनेर खाकुर्डी इथली ही सगळी खळबळजनक घटना आहे। गणेश जगताप असं आत्महत्या करणाऱ्याचं नाव आहे। त्याच्या पत्नीनं 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्याची चौकशी करण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं होतं। या सगळ्या घटनेनंतर आता खळबळ माजली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये भेट देत चौकशीला सुरुवात केली आहे।
आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।